पाठ 14 खेळातील स्वयंपाक. पिठामध्ये पाणी घालतो, पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो, तिंबून तिंबून कणिक मळतो. भरभर भरभर पोळी लाटतो, भरभर भरभर पोळी लाटतो. पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो, पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो. गरम गरम पोळी वाढतो, गरम गरम पोळी वाढतो. विळीवरती वांगी चिरतो, विळीवरती वांगी चिरतो. गरम मसाला त्यात भरतो, गरम मसाला त्यात भरतो. कढईत तेल मोहरी फुटता, कढईत तेल मोहरी फुटता. तिखट घालून रस्सा करतो, तिखट घालून रस्सा करतो. डाळ तांदूळ भांड्यात भरतो, डाळ तांदूळ भांड्यात भरतो. पाण्याची वर धार धरतो, पाण्याची वर धार धरतो. कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो, कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो. स्वयंपाक झाला जाहीर करतो, स्वयंपाक झाला जाहीर करतो. स्वयंपाक माझा डबीत तमावतो, स्वयंपाक माझा डबीत तमावतो. तरी आम्ही पोटभर जेवतो, तरी आम्ही पोटभर जेवतो. पचनासाठी 2 फळे, पचनासाठी 2 फळे. प्रत्येकाला देऊन ठेवतो, प्रत्येकाला देऊन ठेवतो. मुलांनो, खेळामध्ये कधी कधी तुम्ही स्वयंपाक करता की नाही? तो कसा करायचा इथे सांगितलाय. पिठामध्ये पाणी घालून कणिक मळायची पुन्हा पुन्हा, मग पोळी लाटायची, मग तव्यावर टाकली की पोळी कशी टुम्म फुगते. अशी गरम पोळी खायला आवडते की नाही? मग आता भाजी कशी करायची? तर विळीवरती वांगी चिरायची, त्यात गरम मसाला भरायचा आणि कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की मोहरी घालायची, मोहरी अशी टुपकन फुटते. मग त्यात तिखट घालायचं आणि वांग्याचा मस्त रस्सा करायचा. डाळ आणि तांदूळ भांड्यात घालायचे, स्वच्छ धुवायची आणि थोडं पाणी घालून कुकरमध्ये ठेवायची. कुकरवरती शिट्टी ठेवायची आणि शिट्टी झाली की मग स्वयंपाक झाला. असा केलेला स्वयंपाक छोट्याशा डबीत मावतो आणि तरी सुद्धा स्वयंपाक करणारे सगळे पोटभर जेवतात. आणि जेवण झाल्यावर पुन्हा 2-2 फळं प्रत्येकाने खायची, कारण ती पचनाला चांगली असतात. आता खालील कामांसाठी कवितेत आलेल्या कृती क्रमाने सांगायच्या. पोळी करणे. 1. पिठात पाणी घालणे. 2. कणिक भिजवणे. 3. कणिक मळणे. पोळी लाटणे. तव्यावर टाकणे. भाजलेली पोळी तव्यावरून उतरवणे. आता पुढचं काम आहे भाजी करणे. 1. विळीवर भाजी चिरणे. 2. गरम मसाला भरणे. 3. कढईत तेल घालणे. 4. तेल गरम झालं की मोहरी घालणे. 5. तिखट घालणे. 6. वांगी त्यात घालणे. 7. पाणी घालून शिजवणे. पुढचं काम आहे भात करणे. एका भांड्यामध्ये तांदूळ घेणे. तांदूळ स्वच्छ धुणे, त्यात पाणी घालणे. भांडी कुकरमध्ये ठेवणे. कुकरवर शिट्टी लावणे. शिट्ट्या करणे. शिट्ट्या झाल्या की भात तयार झाला. आता तुम्हाला इथे खाली काही अक्षर दिली आहेत, त्यापासून नवीन शब्द बनवायचे. अक्षर आहेत का, पा, य, ल. आता शब्द काय काय होतील? कापा, पाय, काल, पाल, काय, लपा, लय. छान. आता पुढची अक्षर आहेत क, मा, स, वी, र.
कमा, कवी, कर, मास, मार, सर, वीर, वीस, रवी, रस, रमा.